नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका येथे नावाजलेले जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमात बहुरूपी महाराजांच्या 70व्या ऋषीपुत्राचा स्वयंवर सोहळा पार पडला। या सोहळ्यास आश्रमाचे आयोजक सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ व अनाथांची माय हरिभक्त परायण संगीताताई गुजळ तसेच जय जनार्दन भाविक भक्त कार्यकर्त्यांनी दिमाख्यात सोहळा पार पाडला। त्यांच्या मुलांना मुलगी पाहायला जायची आजही आवश्यकता काय का हे सुसंस्कार आहेत। आज आमचे सोगाव तालुक्यात असणाऱ्या 12 अगदी गुजरात पासून 8 किलोमीटर 8 ते 10 किलोमीटरच्या बाउंड्रीवरती ते राहतात। त्यांच्या भागात काही काळ ड्युटी गेलेली आहे। त्यांचं किती प्रेम आहे त्या त्यांनी मुलगी आमची गायक आहे, सुंदर भजनी आहे, पूर्ण कुटुंब वारकरी आहे। असे या पवित्र परिवाराने बाबांच्या शब्दाला मान दिला। त्यांच्याकडे लग्नाची तयारी होती, म्हटलं माझं बरोबर मी कुठं घेऊन येऊ एवढं तेवढं करून त्यांचा परिवार घेऊन ते या ठिकाणी कालच उपस्थित झाले। सर्व समाजाच्या वतीने बागलांमधून आलेल्या मुली आहेत, कळवणमधून आलेल्या मुली आहेत आणि परिसरातल्या आलेल्या मुली आहेत, जावई आहेत। हे सर्व या मंडपात बसणारे हे तुम्ही दान सुरांनी केलेलं कार्य आहे। बहुरूपी बाबा निमित्त मात्र आहे। हे एकल्याचा खेळ नाही। त्यात 106 मुलींना 12वी ते 15वी पर्यंत शिक्षण करून त्यांच्या घरी पोहोचवलंय। 70 मुलं आज त्याच्या पर्यायाने कोणी नोकरी करतो, कोण काय करतो, कोण व्यापार करतो, कोण गाड्या चालवतो, पण सुंदर असं पैकी आपल्या लक्ष्मीला घेऊन आपलं जीवन गुजरतोय। हे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व देव लोकांची कृपा माझ्या या अनाथ लेकरांवर आहे। अनाथ हा शब्द लागलाय, परंतु तुम्ही एवढे मंडपात आलेले आहेत। मी प्रभूचरणी विनंती करतो की माझा एकही लेकरू अनाथ नाही, कारण तुम्ही सर्व सनात माझ्या लेकरांवरती आशीर्वाद देणारे आहेत। तुम्ही सर्व सनात माझ्या लेकरांसाठी धावणारे आहेत हो, आणि त्यांच्यासाठी जे अडचणी त्याच्यासाठी आपण करणार आहात। त्यानंतर आळंदी दिंडी कालच निघत होती। नमस्कार, मी जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम वृद्धाश्रम गोशाळा सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ। आता आमच्या जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील 70 नंबरचा माझा चिरंजीव ज्ञानेश्वर याचा विवाह पार पडलेला आहे। सुरगाणा तालुक्यातील 12 या गावातील भडंगे परिवारातील मला नवीन सून मिळालेली आहे। खऱ्या अर्थाने मला खूप आनंद वाटतो की माझ्या अनाथ आश्रमातील 70 नंबर मुलाचं लग्न आतापर्यंत 70 मुलांचे लग्न झालेत आणि 106 मुलींचे लग्न झालेत आणि या समाजाने मला भरभरून मदत केली। खऱ्या अर्थाने की आजच्या युगामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की एका मुलाचं लग्न करणं म्हणजे खूप अवघड आहे, परंतु या आमची पंचकृषी असेल, ऑल महाराष्ट्र असेल, भारत असेल, याच्यातून ज्या वेळेला फोन व्हॉट्सअपला म्हणा याच्याद्वारे मेसेज जातात आणि त्या वेळेला लोक आश्रमाच्या खात्यावर या मुलांना आशीर्वादरूपी वस्तूसाठी पैसे पाठवतात। खऱ्या अर्थाने मी यांचे सर्वप्रथम आभार मानेन। आणि आपण आमच्या मुलींना या ठिकाणी पंचकृषीतील भाविभक्त आशीर्वाद देण्यासाठी आले, अनेक स्तरातील मान्यवर आले, समाजसेवक आले, संत महंत आलेत। यांच्याही आश्रमाच्या वतीने खूप आभार व्यक्त करेल की अशाच माझ्या मुलांवर तुमचा आशीर्वाद असू द्यावा, हेच मी भगवंताच्या प्रार्थना करेल। रामकृष्ण हरी।